मित्रांनो नमस्कार. सर्वांचं मी स्वागत करतो. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस 18वा. मित्रांनो, काल ठरल्याप्रमाणे आजपासून आपण भाज्यांची नावं बघणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण बाजारात भाजीपाला आणायला जातो त्या भाज्यांना आपण मराठीमध्ये चांगल्या प्रकारे जाणतो, पण त्याच भाज्यांना इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं ते आपण आज शिकणार आहोत. मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या. ह्या भाज्या आपण रोज खातो, पण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत नाही. चला ते बघूया आणि आपलं ज्ञान वाढवूया. आजचा पहिला शब्द आहे व्हेजिटेबल्स, दुसरा शब्द आहे ब्रिंजल, तिसरा शब्द आहे अनियन, चौथा शब्द आहे जिंजर, पाचवा शब्द आहे स्पिनॅच. चला एक एक करून त्यांचा अर्थ, त्यांची स्पेलिंग आणि त्यांचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार बघूया. पहिला शब्द आहे व्हेजिटेबल्स, VEGETABLES असं त्याचं स्पेलिंग आहे आणि त्याचं उच्चारण असेल व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, आपण त्याला म्हणतो भाज्या. दुसरा शब्द आहे ब्रिंजल, त्याचं स्पेलिंग आहे BRINJAL. ब्रिंजल म्हणजे वांगे. ब्रिंजलला आणखीन एक नाव आहे, त्याला एग प्लांट सुद्धा आपण म्हणतो. जसं मराठीमध्ये आपण बऱ्याचशा वस्तूंना एक किंवा दोन नावांनी ओळखतो, त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये ब्रिंजलला एग प्लांट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आजचं तिसरं शब्द आहे अनियन, त्याचं स्पेलिंग बघूया ONION. अनियन म्हणजे कांदा, आपण जो कांदा आवडीनं खातो त्याला अनियन असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे जिंजर, JINGER. जिंजर, जिंजर म्हणजे आलं, त्याला आपण अद्रक असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर पाचवा शब्द आहे स्पिनॅच, SPINACH. त्याचं स्पेलिंग आहे आणि त्याचं उच्चारण आहे स्पिनॅच आणि त्यालाच आपण पालक म्हणतो. हे सर्व भाज्यांची नावं आपण बघितलेली आहेत. सर्वांनी ही नावं वहीमध्ये लिहा, रोज याचं पाठांतर करा आणि तुमच्या बोलण्यामध्ये या शब्दांचा उपयोग करा. नक्कीच तुमचं इंग्रजी सुधारेल आणि एक दिवस तुम्ही खूप कॉन्फिडंटली तुमचं इंग्लिश बोलू शकाल. चला बघूया आजचे नवीन 5 वाक्य. त्याला आपण इंग्रजीमध्ये बघणार आहोत आणि त्याला हिंदीमध्ये सुद्धा बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे, तू मला फोन का केला नाहीस? Why didn't you call me? याला अपन हिंदी में म्हणूया. हिंदी में हम इसको कहेंगे, आपने हमें फोन क्यों नहीं किया? आपने मुझे फोन क्यों नहीं किया? बहुत बार हम कहते हैं ऐसे, तू मला फोन का केला नाहीस. बघा, बऱ्याचदा असं होतं, एखादं काम करायचं असतं आणि त्यावेळेस मुलांनी नाही केलं तर आपण विचारतो, तू ही वस्तू का आणलास? तुला दुसरी वस्तू आणायची होती. मी तुला सांगितलं होतं की ट्रायमॅक्स पेन घेऊन ये, पण तू दुसरंच पेन घेऊन आलास, तेव्हा तू मला फोन का केला नाहीस? त्यावेळेस आपण याला इंग्रजीमध्ये म्हणूया वाय डिडंट यू कॉल मी. इथं डिडंट म्हणजे डिड नॉट असंही त्याला आपण म्हणू शकतो. वाय डिडंट यू कॉल मी मतलब आपने मुझे फोन क्यों नहीं किया. वाय डिडंट यू कॉल यू याला हिंदीमध्ये म्हणूया आपने मुझे फोन क्यों नहीं किया किंवा तुम्ही मला फोन का केला नाही. आजचं दुसरं वाक्य आहे, एक कप चहा दे. बघा, तुम्ही काम करून थकून आला आहात तेव्हा तुम्ही घरामध्ये एक कप चहा मागता, तेव्हा त्याला आपण इंग्रजीमध्ये कसं बोलूया? गेट अ कप ऑफ टी. गेट अ कप ऑफ टी म्हणजे एक कप चहा दे. यालाच आपण हिंदीमध्ये म्हणतो, क्या मुझे एक कप चाय मिलेगी? गेट अ कप ऑफ टी. तिसरं वाक्य बघूया, आळशी बनू नको. हां, हे वाक्य बऱ्याचदा आईकडून मुलासाठी किंवा बाबांकडून मुलासाठी वापरलं जातं. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता आणि तुम्ही थोडंसं आळस दाखवता, मम्मी मी थोडंसं खेळून येतो ग, पप्पा मी थोडंसं TV बघून येतो हो, असं चालणार नाही. जेव्हा पप्पा सांगत असतात तेव्हा म्हणतात आळस करू नको, डोंट बी लेझी, आळसी मत बनिये. आळसी मत बनिये याला डोंट बी लेझी. लेझी म्हणजे लेझीनेस म्हणजे आळस. चला आजचा चौथं वाक्य आहे, मला धमकी देऊ नकोस. बघा, थोडंफार खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे घरामध्ये सुद्धा होतं. मुलं काय करतात, इनडायरेक्टली पालकांना थोडीशी धमकी देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही मला TV बघू द्या तर मी अभ्यास करेन, तुम्ही मला खेळायला जाऊ द्या तर मी अभ्यास करेन. ही एक प्रकारची धमकीच असू शकते. हे तर झालं मनोरंजनाचा भाग. आणि त्यावेळेस आई म्हणत असते, मुलं म्हणतात आईला
किंवा वडिलांना मला धमकी देऊ नकोस, तेव्हा आई वडील त्यांना म्हणतात डोंट थ्रेटन मी, याला इंग्रजीमध्ये म्हणूया. किंवा समाजामध्ये काही अपप्रवृत्ती असतात, काही खूप आगाव लोक असतात जे विनाकारण एकमेकांना धमकी देऊन त्यांचा काहीतरी बळकावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण त्यांना म्हणायचं डोंट थ्रेटन मी. थ्रेटन म्हणजे धमकी. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे तू एवढी गंभीर का आहेस. वाय आर यू सो सिरियस. सिरियस म्हणजे गंभीर. बघा, बऱ्याचदा मुलं जेव्हा नाराज असतात किंवा त्यांच्या मनाच्या विरुद्ध होतं किंवा परीक्षा जवळ येते, त्यावेळेस ते खूप गंभीर होतात, सिरियस होतात आणि कुठल्याही प्रकारचा समजा हसणे ते टाळतात, खेळणे ते टाळतात, सिरियसली बसून अभ्यास करतात, त्याला म्हणायचं. किंवा बऱ्याचदा समजा त्याचा होमवर्क झाला नाही आहे म्हणून शाळेमध्ये शिक्षकांनी त्याला काहीतरी 1-2 पानं आणखीन लिहायला सांगितले असेल, तर त्यावेळेस ते खूप सिरियस होतात, गंभीर होतात. तेव्हा आपण त्यांना विचारायचं तू एवढी गंभीर का आहेस, तू एवढा गंभीर का आहेस. वाय आर यू सो सिरियस. आप इतने क्यों सिरियस हो. वाय आर यू सो सिरियस. तर मित्रांनो, ही आजची 5 वाक्य आपण बघितलेली आहेत. मी आशा करतो तुम्ही सर्वजण ही लिहित आहात, याचा अभ्यास तुम्ही करत आहात. लिहित नसाल तर लिहा. तुम्हाला मी सांगतो, कुठलीही भाषा शिकायचं असेल तर लिखाण कार्य खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या भावंडांबरोबर किंवा तुमच्या शेजाऱ्यांबरोबर तुम्ही इंग्रजी बोलायला शिका आणि एक दिवस नक्की तुम्ही या मोहिमेमध्ये यशस्वी व्हाल.